हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 21 जून 2024 या दिवशी वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती वास्तव्य करत असतात। असं म्हटलं जातं की या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यामुळे तिन्ही देवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि पतीला दीर्घायुष्याचे वरदान सुद्धा मिळत असतं। वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा ही आपल्याला करायची असते। पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती। सावित्रीच्या भक्तीला प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखाली पती सत्यवानाचे प्राण हे परत केले होते। त्यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही, म्हणजे त्या व्यक्तीला अकाली मृत्यू येणार नाही आणि दीर्घायुष्य तो जगेल असे वरदान सुद्धा दिल्याचे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा ही केली जाते। पण वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण तुम्हाला एक चूक अजिबात करायची नाहीये, नाहीतर तुम्ही केलेल्या व्रताचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही आणि त्याचे तुम्हाला वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात। तर अशी कोणती चूक आहे जी आपल्याला करायची नाहीये याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे आपल्याला या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण जे व्रत करणार आहोत तर या व्रताच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीयेत। याचे अशुभ परिणाम जे आहेत तर ते त्यामुळे आपल्याला मिळतील आणि महिलांनी काळे निळे पांढरे कपडे हे चुकून सुद्धा घालून या वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करू नका, त्याचं फळ नाहीतर तुम्हाला मिळणार नाही। त्याऐवजी तुम्ही लाल, हिरवा, पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस घालून सुद्धा ही पूजा करू शकता। यासोबतच या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे, पांढऱ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा चुकूनही घालायच्या नाहीये, तर ही चूक आपल्याला आवर्जून या दिवशी टाळायची आहे। यासोबतच पुढची चूक म्हणजे या दिवशी आपल्याला वटवृक्षाच्या झाडाला इजा करायची नाहीये। त्याची पानं किंवा फांदी जी आहे तर ती सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा तोडायची नाहीये। बरेच जण पहा या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणत असतात आणि तिची पूजा आपल्या घरामध्ये करत असतात। तर बघा, तुमच्या घराच्या जवळ वडाचं झाड नसेल तर तुम्ही फक्त या दिवशी व्रत करा, पूजा नाही केली तरीही चालेल। तुम्ही तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये सुपारीवरती सुद्धा ही पूजा करू शकता, पण बघा चुकून सुद्धा या दिवशी तुम्हाला वडाच्या झाडाची फांदी जी आहे तर ती तोडायची नाहीये। जर तुम्ही वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडली किंवा तुम्ही मग कितीही जरी कठोर व्रत केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या व्रताचं कोणत्याही प्रकारचं फळ हे मिळणार नाही। जर तुम्हाला फांदी आणायचीच असेल तर तुम्ही वटसावित्री पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सुद्धा फांदी घरी आणून ठेवू शकता आणि या व्रताच्या दिवशी तुम्ही या फांदीची पूजा करू शकता। त्याचबरोबर वटसावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली जाते आणि या झाडाच्या खोडाभोवती कच्चे दूध जे आहे तर ते सुद्धा बरेच जण अर्पण करत असतात। तर बघा, बरेच जण सूत जे आहे तर ते सुद्धा उलट गोंधळतात आणि बऱ्याच वेळेला जी परिक्रमा असते तर ती सुद्धा उलटी घालत असतात आणि अशा या गोष्टींची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे। आपल्या पतीचं आयुष्य जे आहे तर ते यामुळे कमी होऊ शकतं आणि असं म्हटलं जातं की चुकून सुद्धा या दिवशी आपल्याला उलट्या प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या मारून सूत जे आहे तर ते गुंडाळायचं नाहीये। यानंतर पुढची गोष्ट म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या चुकून सुद्धा घरामध्ये असणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करायचा नाहीये। याने सुद्धा तुम्ही कितीही पूजा पाठ व्रत केलं तरी सुद्धा तुम्हाला त्या व्रताचं फळ हे मिळणार नाही। त्याऐवजी या दिवशी पूजा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सदैव सुख समृद्धी राहील आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील। त्याचप्रमाणे या दिवशी तुमच्या घरामध्ये पितृदोष असल्यास तर तुम्हाला वेळ घालवायचा नाहीये। अशुभ घडण्यापूर्वी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा।
गर्भवती स्त्रीने वटपौर्णिमेचे व्रत केलं असेल तर तिने वटवृक्षाची प्रदक्षिणा चुकून सुद्धा करू नये। फक्त वडाच्या झाडाची पूजा करावी आणि आपल्याला पूजाच करून घरी परत यायचं आहे। वडाच्या झाडाला सूत गुंडाळून प्रदक्षिणा मारायची नाहीये। असं केल्याने याचं अशुभ फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळू शकतं। त्याचप्रमाणे वटसावित्रीचं व्रत आपण जे करत असतो, वडाची पूजा देखील आपण करत असतो, पण हे व्रत जे आहे तर ते आपण कथा वाचल्याशिवाय पूर्ण होत नाही। अपूर्ण हे व्रत त्यामुळे मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा जी झाली की तिथे तुम्हाला बसूनच ही कथा तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही ऐकू सुद्धा शकता आणि आपलं जे व्रत आहे तर त्यामुळे ते अर्धवट राहणार नाही आणि आपण जे काही वटवृक्षाकडे मागणार आहोत तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होईल। त्यासोबतच पहा, जे कच्चा सूत आहे तर ते सुद्धा आपल्याला झाडाला गुंडाळायचं आहे। 7 प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्हाला तो सूत तोडायचा नाही आहे, तिथेच तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे। बरेच जण हा धागा तोडून आणतात आणि बाकीचा धागा घरी घेऊन येत असतात, पण असं आपल्याला चुकून सुद्धा अजिबात करायचं नाहीये। त्याचप्रमाणे हे व्रत करत असताना आपण जी साडी नेसणार आहोत तर ती साडी सुद्धा मासिक धर्मामध्ये, सुतकामध्ये किंवा कोणाच्या दशक्रिया विधीमध्ये जर आपण घातलेली असेल तर अशी साडी सुद्धा तुम्हाला चुकून सुद्धा परिधान करायची नाही आहे। जी साडी तुम्ही पूजेमध्ये वापरलेली आहे, दिवाळीच्या दिवशी घातलेली आहे, अशीच साडी तुम्हाला परिधान करायची आहे। ज्या मुलीची पहिली वटसावित्री पौर्णिमा आहे, लग्नानंतर त्या मुलीने नवीनच वस्त्र परिधान करायचं आहे आणि असे काही महत्त्वाचे जे नियम आहेत तर ते आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहेत, तरच आपल्याला त्या व्रताचे फळ मिळेल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।